विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। चांगला प्रतिसाद देखील मिळतोय। माझ्यासोबत सध्या प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी आणि शुभंकर आहेत। सर, तुमच्याकडून सुरुवात करूयात। मतदानाचा हक्क बजावलाय तुम्ही, एकंदरीत मतदान करताना तुम्ही काय विचार करता? सगळ्यांना नमस्कार। मतदान केल्यानंतर तुम्ही इथे बोलण्याला तुमची हरकत नाही, पण आधी नुसतंच बोलायचं, सोशल मीडियावर बोलायचं आणि मतदानाला जायचं नाही आणि नंतर एक्सवर किंवा फेसबुकवर म्हणायचं की असंच होतं तसंच होतं, इथे खड्डेच आहेत आणि इथे ट्रॅफिक जॅमच आहे, मग यू आर नॉट एलिजिबल। मग तुम्हाला ते अलाउडच नाही आहे काहीही बोलणं, कारण हे खूप बेसिक आहे। तुम्ही मुलांना वॅक्सिनेशन करताना तुम्ही विचार करता का करायचं की नाही? वॅक्सिनेशन करतोच आपण आपल्या घरच्या मुलाला आणि मुलीला सारखं वागवायला पाहिजे, याच्यात काही कौतुक नाही। हे बेसिक आहे, हे बेअर मिनिमम आहे, हे करायलाच पाहिजे अशा गोष्टी आहेत। त्यामुळे आनंदाने ते करायला पाहिजे, घराच्या बाहेर सगळ्यांनी पडून करायला पाहिजे आणि लोकसभेचा टक्का आपण सरपास करायला पाहिजे यावेळी, असं मला वाटतं। आपण ज्या पद्धतीने मतदान सुरू आहे, आता तुम्ही आतमध्ये बघितलं असेल, खरंच तेवढी गर्दी दिसते आणि लोकांमध्ये तेवढा एक उत्साह दिसतो? उत्साह तर नक्की दिसतो, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक असा कॉन्फिडन्स असतो की यार आज माझा दिवस आहे आणि आय एम गोइंग टू मेक अ डिफरन्स, माझ्या मताने फरक पडणार आहे। हा आत्मविश्वास त्या लाईनीतल्या लोकांच्यामध्ये दिसतो। पण अजून तरी पुण्यात 2-3 ठिकाणी, कारण मी आईला घेऊन वेगळ्या बूथवर गेलो होतो, आता माझ्या मुलाला घेऊन शुभंकरला इथे आलो आम्ही दोघं। मागच्या वेळी इतकी गर्दी लोकसभेत की मला दिसली नाही। कदाचित थोडीशी थंडी आहे, पुण्यातली टिपिकल गुलाबी थंडी वगैरे, म्हणून लोक दुपारी बाहेर पडतील असं मी आशा करतो, कारण मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे की होईल, गर्दी होईल। पण प्रार्थना करायला लावू नका, पटकन घराबाहेर पडा आणि वोटिंग करा। शुभंकर, तू पहिल्यांदा मतदान केलंय, काय विचार केलंस आणि कसं वाटलं एकंदरीत मतदान करून? आता मला खूपच छान वाटलं। मी लोकसभेला पण केलं होतं, आता विधानसभेला पण केलंय। पण बाबा जसं म्हणला की मतदान करणं हे खूपच बेसिक बेअर मिनिमम गोष्ट आहे, तर मग मी अख्ख्या जनरेशनला, माझ्या वयाच्या मुलांना मी सांगतो की जर तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर प्लीज पुढच्या वेळी करा, कारण हॅव्हिंग दिस इंक ऑन युअर फिंगर इज व्हेरी कूल। मला नाही वाटत की सगळे करतायत म्हणून आपण नाही करायचं, हे ह्यात काही कूल वाटण्याची गोष्ट नाही आहे। तर म्हणजे एक ड्युटी आहे आपली, एक बेसिक गोष्ट आहे करण्याची, आणि मग मतदान करणं इज समथिंग टू बी प्राऊड ऑफ, पण त्याचं कौतुक होण्यापर्यंत ही वेळ आली हेच चुकीचं आहे मला वाटतं। की म्हणजे अरे मतदान केलं, अरे वा, असं नाहीच झालं पाहिजे। मतदान केलं, अरे इट्स युअर ड्युटी, असंच वाक्य असलं पाहिजे मला वाटतंय। तर मग खरंच करायला खूप मजा येते। ॲक्च्युली आपल्या देशात एक रोल वाटतो, आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते ह्याच्यात। तर मग बाबा म्हणलं तसं की सगळ्यांना तुझ्यासारखं विचार करतील इतर, अशी अपेक्षा करूयात। सर, तुमच्यासाठी काय वाटतं एकंदरीत राज्याचं राजकारण पाहता, ज्या पद्धतीने मागील काही वर्षात जे काही घडामोडी घडलेल्या आहेत आणि आत्ताच्या, काय वाटतं एकंदरीत? मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की या सगळ्यामध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं। तिथे कोण आहे, ते कोणाबरोबर आहे, हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आम्ही जर रोज प्रवास करतो तर आम्हाला मुंबईतले पुणे कोल्हापूर हे रस्ते पटापटा व्हावेत, ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला सुरक्षित वाटायला पाहिजे, माणसाला बाहेर पडताना आनंददायी वाटायला पाहिजे, आपल्या मुलांना आपल्या मुलींना प्रवासाला पाठवताना माणसांना सुरक्षित वाटायला पाहिजे। आपला महाराष्ट्र सुरक्षित म्हणून भारतभर आणि जगभरात प्रसिद्ध आहे, तो तसाच राहावा। तर राज्यकर्त्यांनी हे डोक्यात ठेवा की आमच्यासारखी लोक जी खूप मनापासून वोटिंग पण करतात, सगळे नियम पाळतात, सिग्नल पाळतात, कोणाशी रस्त्यात भांडत नाहीत, त्यांची पूर्ण जबाबदारी ही तुमची। तर इतरांनी देखील मतदान करावं असं सलील कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा शुभंकर आवाहन करत आहेत। अर्थात ज्या पद्धतीने त्यांनी विचार मांडलेत, प्रत्येकाने जर असं विचार केला तर नक्कीच देश आपला अजून प्रगतीपथावर जाईल आणि प्रत्येकाने त्यांचा मतदानाचा हक्क बजवावा। कॅमेरामॅन अनिलसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।